आपल्याला ठाऊकच आहे की आपली दुर्गा देवी हिने अगदी प्रतिपदेच्या दिवसापासून पुढील 9 दिवस नवमीपर्यंत महिषासुराबरोबर जे युद्ध केलं आणि 9व्या दिवशी त्या महिषासुराचा वध केला आणि तेथपासून आपल्या या देवीला महिषासुर मर्दिनी अशा प्रकारचं नाव पडलेलं आहे। हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर इतर राज्यामध्ये सुद्धा एवढ्याच उत्साहाने साजरा केला जातोय। आपल्या गावची सुद्धा परंपरा मित्रांनो, आपल्याला तुम्हाला माहिती आहे की आपल्या गावामध्ये सुद्धा देवीचं मंदिर आहे, परंतु मला वाटतं गेल्या वर्षीच भाई राणे आपले सरपंच याने ती आख्यायिका सुद्धा आपल्याला सांगितलेली होती की देवीचं मंदिर आहे, परंतु त्या ठिकाणी फक्त माळा पूजिल्या जातात, माळा चढवल्या जातात, परंतु अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला जात नाही। आणि तो कार्यक्रम आपल्या गावचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या सिद्धेश्वर मंदिर मध्ये केला जातो। आणि माझ्या माहितीनुसार शेवटच्या दिवशी सिद्धेश्वर मंदिर कडून माऊलीच्या मंदिराकडे पालखी जाते आणि त्या कार्यक्रमाची सांगता होते। दुसऱ्या दिवशी दसऱ्याचं सोनं वगैरे लुटलं जातं। ही आपल्या गावची प्रथा आहे। असं प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी प्रथा आहे, परंतु या ठिकाणी गेली 13 वर्ष आमच्या या श्रीदेव ब्राह्मण नवरात्रोत्सव मंडळ रेडी म्हार्तळेवाडीने अगदी छोटस अगदी त्या दांडियाच्या नृत्यातून हे रोपटं लावलं होतं या उत्सवाचं, परंतु आज बघता 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 हे 13वं वर्ष या ठिकाणी आलेलं आहे। आणि आपल्याला तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आज जरी ही उपस्थिती जरी आता या वेळेला जरी कमी दिसली तर पुढचे जे 10 दिवस आहेत हे 10 दिवस अगदी तुडुंब गर्दीचे या ठिकाणी असणार आहेत। कारण या ठिकाणी दांडिया नृत्याबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचे कार्यक्रम रोजच्या रोज या ठिकाणी सादर केले जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये एक रसिक म्हणून तुमची सगळ्यांची भूमिका महत्त्वाची आहे। आता जास्त वेळ न घेता आजचा हा पुढचे 10 ते 11 दिवस चालणारा कार्यक्रम जो आहे या कार्यक्रमाचं मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आणि उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीप प्रज्वलन आपण करावं। मी सर्वच मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतो येण्यासाठी। आणि सर्वप्रथम ठीक आहे, विद्यमान या ठिकाणी सरपंच उपस्थित राहू शकले नाही, थोडेसे बाहेर आहेत आणि ही भूमिका आजच्या उद्घाटनाची भूमिका सर्वप्रथम आपल्या गावचे उपसरपंच सन्माननीय आनंदजी भिसे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होते। मी प्रीतेश राहुल यांना विनंती करतोय त्यांनी सुद्धा दीप प्रज्वलन करावं। त्यानंतर आपल्या माजी उपसरपंच घ्या प्रसाद सॉरी पराग शिरोडकर मी दादाने यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यानंतर दुसरे आपल्या क्रीडी गावचे युवा उद्योजक नेहमीच आमच्या पाठीशी असणारे सन्माननीय श्री प्रथमेश कामत यांनाही मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्त। त्यानंतर सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विनंती करते आपण सर्वांनी या ठिकाणी मानसी राणे यांना विनंती आहे, राणे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाबा राहुल यांना दरम्यान अतिशय उत्साहात या ठिकाणी आनंदामध्ये संपन्न होणार आहे। आणि या उत्साहात या कार्यक्रमाचं या उत्सवाचं या ठिकाणी उद्घाटन या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते झालेलं आहे। खरं तर आजची जी व्यवस्था आहे मी फक्त उल्लेख करतोय, परंतु उपसरपंच आहेत, सदस्य आहेत, परंतु सरपंच या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, काही कारणास्तव थोडेसे बाहेर गेले, कदाचित उशीर झाला तरी येतो म्हणालेले आहे। परंतु सरपंच उपसरपंच आजी माझी सगळेच आणि आपण सर्व सदस्य हे आजचं जे प्रांगण आपल्याला दिसते अतिशय सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। आणि ही कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी ही मंडळाची इच्छा होती, त्याहीपेक्षा आमच्या रसिक प्रेक्षकांची इच्छा होती। आणि हिच्या
या ठिकाणी पूर्णत्वास जात आहे. अजून काम कदाचित अपूर्ण असेल, परंतु बऱ्यापैकी काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे सुरुवातीलाच आपण आपल्या गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचं जोरदार टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया. मी मगाशी जाहीर केल्याप्रमाणे विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष वैभव आसनकर यांचं नाव मी जाहीर केलेलं आहे. त्यांनी सुद्धा व्यासपीठावर कृपया यायचं आहे. सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतोय. सर्व आपल्या गावचे आणि ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचं आरोग्य आणि शिक्षण हे खातं सांभाळलं, अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं, ते प्रितेशजी राऊळ यांचं या ठिकाणी मी दादा नाईक यांना विनंती करतोय की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. इकडे नाही, समोर न्यायचं. संपूर्ण मंडळाच्या वतीने, सर्व रसिक प्रेक्षक सर्वांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्यानंतर गावचे उपसरपंच आनंद भिसे यांचे या ठिकाणी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत. दादा नाईकांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर आपल्या गावच्या माजी उपसरपंच सन्माननीय सौभाग्यवती नमिता नागोळकर मॅडम, ग्रामपंचायत सदस्य मानसी राणे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मानसी राणे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मानित सागरजी रेडकर, युवा उद्योजक सन्माननीय पराग, माजी अध्यक्ष गोपाळ उर्फ बाबा राऊळ यांचे स्वागत. आपल्या गावचे दुसरे युवा उद्योजक सन्माननीय श्री प्रथमेश कामत, सन्मानित. त्यानंतर तसेच कृष्णा पांडे, आना सातर्डेकर ज्यांच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यात. आणि एक चांगली बातमी त्यांनी दिली की दरवर्षी आम्ही सुरुवात करायला असतो आणि आमचं मंडळ आणि तुमचं मंडळ एकाच वर्षी सुरू झालेलं आहे. म्हणजे आमच्या मंडळाचे कार्यक्रम सुरू झाले आणि त्यांनी दांडिया करायला सुरुवात केली. 13 वर्ष अविरतपणे आमच्या या कार्यक्रमामध्ये ते सहभागी होते. खरोखरच तुम्हाला सलाम. मी मान्यवरांना बसण्याची विनंती करतोय. तमाम सर्व रसिकांचं, सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. आणि या ठिकाणी मनोहर मापणकर यांना विनंती करतोय. या मला वाटतं बरीच वर्ष किंवा पहिल्यांदाच तुम्ही या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. सेवेमध्ये व्यस्त असल्यामुळे ती संधी मिळाली नसेल. आज या ठिकाणी दादा नाईक यांचं या ठिकाणी मनोहर मापणकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा तमाम सर्व रसिकांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही विनंती करतोय. निमित्ताने या कार्यक्रमाविषयी किंवा कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतोय की पराग शिरोडकर यांना विनंती करतोय की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर उपसरपंच नमिता नागोळकर, प्रितेश राऊळ, दादा भिसे, ग्रामपंचायत सदस्य सोबत आमचे पोलीस पाटील. आता पोलीस पाटील एक नाही, भरपूर आहे रेडी गावामध्ये, त्यामुळे पोलीस पाटील म्हटलं सगळे झाले. वैभव आसुलकर, प्रथमेश कामत, रफिक म्हणजे दंडामुक्ती, मनोहर मापणकर,
हे सगळे आम्ही सगळेजण आता ह्या मंडळाला शुभेच्छा देण्यासाठीच आलो आहोत. गेल्या वर्षी पण होतो आणि जवळजवळ सरांनी सांगितलं तसं 13 वर्ष हे मंडळ कार्यरत आहे. आणि 13 वर्ष म्हणजे काय थोडी वर्ष होत नाही. बरेच अनुभव आणि बरेच आता ह्या वर्षी नवीन काहीतरी प्रयोग बघायला मिळते. या मंडळाकडून 10 वर्ष चांगले प्रोग्राम करतील. आणि ह्या आता नवरात्र उत्सवात सगळीकडेच प्रोग्राम चालू असतात, पण आता रेडी गावामध्ये हा एकच आपला असा मंच आहे की जिथे 9-10 दिवस चांगल्या प्रकारे प्रोग्राम असतात. आपल्या सिद्धेश्वर मंडळाकडे पण यंदाच्या वर्षी गेल्या वर्षी पण होते कार्यक्रम आहेत, पण त्यातल्या त्यात हा सेंटरला पडतो, मध्यभागी पडतो. त्यामुळे लोक इथे रस्त्यावर राहून पण कार्यक्रम बघू शकतात. आणि ग्रामपंचायतने स्टेज पण चांगल्या प्रकारे उपस्थित करून दिली आहे. लोकांची व्यवस्था पण चांगली झाली आहे. परमनंट स्टेज निर्माण झाली. नवरात्र सोडून वर्षभर काही चांगले चांगले कार्यक्रम जसे प्रितेश राऊ दशावधी नाट्य महोत्सव करतात, तसे आणखी प्रोग्राम करण्यासाठी ही चांगल्या प्रकारची स्टेज उपलब्ध झालेली आहे रेडी गावामध्ये. खरोखरच आपल्या ग्रामपंचायतीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्याने बऱ्यापैकी सहकार्य दिलेलं आहे. जास्त काही बोलत नाही. ह्या कार्यक्रमात बरेचसे आर्थिक अडचणी पण असतात, हे काय सगळे सांगू शकत नाही. तर मग माझ्याकडून फुलाची पाकळी म्हणून मी नंदू मांजरेकरकडे 10,000 रुपयाची देणगी म्हणून जाहीर करतो या मंचावर. धन्यवाद. धन्यवाद परागजी. खरोखरच तुम्ही म्हणालात की 13 वर्ष हे करणं साधी गोष्ट नाही. खरंच आहे ते. म्हणजे एखादं रोपटं लावणं सोपं असतं, पण ते वाढवणं कठीण असतं. आणि खरंच अगदी 13 वर्ष हे जे काही घडतंय ते मंडळाचे कार्यकर्ते तर आहेतच, पण त्याला तुमच्यासारख्या मान्यवरांची आणि रसिक प्रेक्षकांची जी भरभरून साथ मिळाली त्यामुळेच आम्ही हे करू शकलो. दरम्यान रेडी दशावतार कलाप्रेमीचे अण्णा गडेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आणि आता या ठिकाणी जो दांडिया ग्रुप, त्रिमूर्ती दांडिया ग्रुप, ज्यांनी म्हटलं की आम्ही दरवर्षी या ठिकाणी येतोय आणि त्यांची जी मंडळी आलेली आहे किंवा आता कुठल्याही तरी दांडिया ग्रुप मधली जर कलाकार जर बघितले तर अगदी वेशभूषा आणि वगैरे सगळं असतं. पण मुद्दाम तुमच्यासाठी सांगतोय की 13 वर्षापूर्वी ज्यावेळी दांडिया सुरू झाला त्यावेळी हातामध्ये रंगीबेरंगी दांड्याही नव्हत्या आणि हे कपडेही नव्हते. तर मंडळाने कुठेतरी मानग्याची भेटा, हसवणीचे काठी असले काढून या ठिकाणी दांडिया नृत्य सुरू केलेलं होतं मित्रांनो. आणि त्याच्यातूनच ही उभारी घेत पुढे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि श्रीदेवी माऊलीच्या कृपेने ही आजपर्यंतची प्रगती आहे. धन्यवाद. आपण या ठिकाणी मंडळासाठी 10,000 सुद्धा जाहीर केल्यात. खरंच आहे, सगळी सोंग आणता येतात, परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही. एवढा मोठा 10 दिवस 11 दिवस कार्यक्रम चालवणं ही शारीरिक ताकद मंडळाची तर नक्कीच आहे, परंतु आर्थिक बळकटी जर कशी येत असेल तर अशा तुमच्यासारख्या दात्यामुळेच ती नक्की येणार आहेत. आम्ही मंडळाच्या वतीने तुमचे आभारी आहोत. तो दरम्यान अण्णाचं स्वागत या ठिकाणी दादा नाईक यांना मी विनंती करते की त्यांनी अण्णा गडेकर आमचे दशावतार प्रेमी यांचं स्वागत करावं. नमिता मॅडम बोला. थोडा वेळ होतोय. श्रीदेवी माऊलीला वंदन करून सन्माननीय व्यासपीठावरील माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ आणि सर्व संपूर्ण व्यासपीठ आणि बंधू भगिनी, आज हा नवरात्रोत्सवानिमित्त जो ब्राह्मण कला ग्रुपने जो आयोजित केला आणि त्याला आज 13 वर्ष झाली आणि हे लहानाचं रोपटं हे आज वाढत गेलं, म्हणून या मंडळाला मी खरोखरच प्रामाणिकपणे शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमासही आणि तुम्हा सर्व कलाकारांनाही शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितच धन्यवाद. तुमच्या या शुभेच्छा आम्हाला खूप लाख मोलाच्या आहेत. याच प्रेरणेने आमचे सगळे हे युवक कार्यकर्ते अशा प्रकारचा कार्यक्रम पुढे चालू ठेवतील. त्यानंतर मी सन्माननीय प्रितेश राऊळ यांना विनंती करतोय की आपण शुभेच्छा द्याव्या. आज आपल्या रेडी गावामध्ये नवरात्र पूजन होत असताना आणि या दांडिया नृत्य ब्राह्मण कला क्रीडा मंडळाने आयोजन केलेल्या या दांडिया नृत्य स्पर्धेच्या व्यासपीठावर उपस्थित
रेडी ग्रामपंचायतचे उपसरपंच आमचे मित्र आदरणीय आनंदजी भिसे, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दादा नाईक, युवा उद्योजक आदरणीय पराग शिरोडकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष गोपाळ राऊळ, युवा उद्योजक आमचे प्रथमेश कामत, या रेडी ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच आदरणीय नमिता नागोळकर मॅडम, ग्रामपंचायत सदस्य राणे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य सागर रेडकर, अल्पसंख्याकचे उबाटा गटचे तालुका प्रमुख आदरणीय रफिक बेग, या गावातील सर्वच पोलीस पाटील, त्याचप्रमाणे जे आमचे दशावतार कलाप्रेमी आहेत आणि दरवर्षी दशावतार महोत्सवाचं चांगल्या प्रकारे आयोजन करतात असे आमचे मित्र आदरणीय अण्णा गडेकर, त्याचप्रमाणे मापणकर साहेब, उपस्थित सर्वच व्यासपीठावर मान्यवर, त्याचप्रमाणे आमचे आदगावकर गुरुजी आणि या दांडिया स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सर्व रसिक मित्र. आताच ब्राह्मण कला क्रीडा मंडळ सर्वांनीच कौतुक केलं आणि खरोखर नवरात्र हा आपला हिंदूंचा धार्मिक सण आहे. ज्याप्रमाणे इतर सणांना महत्व आहे त्याप्रमाणे आज नवरात्रीला सुद्धा तेवढंच महत्व या ठिकाणी आपल्या हिंदू धर्मामध्ये होत असताना सगळीकडे माता दुर्गादेवीचं पूजन केलं जातं. माता दुर्गादेवीने महिषासूर राक्षसाचा 8-9 दिवसानंतरच्या युद्धानंतर वध झाला आणि एक वाईटावर चांगल्याचा विजय आणि त्याच्यानंतर आपण एक विजयादशमी एक हिंदूंचा मोठा सण यानंतर होतो. रेडी गावामध्ये हा सण किंवा ही जी नवरात्र असतात त्यामध्ये इतर पहिल्यांदा इथे काही नव्हतं आणि बऱ्याच इतर ज्या आपल्या तालुक्यामध्ये किंवा वेगवेगळ्या मुंबई शहरामध्ये वगैरे अशा प्रकारच्या गरबा नृत्य त्याचप्रमाणे दांडिया नृत्य हे केले जातात आणि गेली 13 वर्ष ब्राह्मण कला क्रीडा मंडळ त्यांचं आताच सर्वांनी आपण कौतुक केलं आणि ह्या मंडळाने ह्या सगळ्याच कार्यक्रमामध्ये आतापर्यंत सातत्य राखलं. आम्ही सर्वजण त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो, त्याचप्रमाणे त्यांच्या भावी वाटचालीस पण शुभेच्छा देतो. मित्र, एकाद्र 13 वर्ष हे सर्व सातत्य टिकवणं खूप कठीण असतं कारण आम्ही सुद्धा बरेचसे उपक्रम कार्यक्रम भावत असताना बऱ्याच अडचणी येत असतात आणि ह्या अडचणीवर मात करून हे सर्व उभं करणं, एवढं मोठं उभं करणं, त्यासाठी इतरही खूप अडचणी असतात. त्यामध्ये महत्वाची अडचण असते आर्थिक बाबतीची, पण हे जे मंडळ आहे ते सर्व या अडचणीवर मात करून असं चांगलं असं या ठिकाणी दांडिया नृत्य आपल्या दांडिया स्पर्धा किंवा हे गेली 13 वर्ष यांनी टिकवलं. त्याचप्रमाणे खरोखर यांचं कौतुक या सर्व मान्यवरांनी केलं आणि पुढचे काही दिवस सुद्धा रेडीतील सर्वांनाच एक मेजवानी कार्यक्रमाची दिसणार आहे. गेल्या सर्वजण ह्या 9 दिवसाची सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात की ह्या वर्षीचे ब्राह्मण कला क्रीडा मंडळाचे कुठचे कार्यक्रम असणार आणि बरीचशी गर्दी या ठिकाणी होत असते. आताच आपल्या सिद्धेश्वर मंदिरकडे सुद्धा 1-2 दिवसानंतर त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम राबवले जाणार आहे कारण रेडी गाव आपले हे सांस्कृतिक गाव आहे. इतरही बरेच जण आपले असे रसिक आहेत जे सर्व या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटतात आणि खरोखर आज वेंगुर्ला या ठिकाणी असलेला ग्रुप हे सुद्धा चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपलं सादरीकरण करणार आहेत आणि हे करत असताना जी त्यांची 13 वर्षाची त्यांची सुद्धा ही परंपरा त्यांनी सुद्धा खूप चांगल्या याच्यावर मात करून उभी केली. त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा असं वाटतं की रेडीमधील सुद्धा असा एक ग्रुप दांडियाचा निर्माण व्हावा आणि जेणेकरून तो पूर्ण आपल्या तालुका जिल्ह्यामध्ये जावा. म्हणजे जसे आपण बाहेरून सुद्धा आपल्याकडे वेंगुर्ल्यातनं वगैरे जशी दांडिया ही कलापथकं येतात तसं आपल्या रेडी गावातनं सुद्धा असं काहीतरी असं दांडिया कलापथक होऊन त्यांनी सुद्धा बाहेर जाऊन सादरीकरण केलं पाहिजे. आणि खरोखर आजच्या या कार्यक्रमाला आम्ही दरवर्षी येत असतो. आरोग्य शिक्षण सभापती नसताना सुद्धा माझी झाल्यानंतर सुद्धा हे मंडळ आम्हाला नेहमीच आमंत्रित करत असतात आणि खूप चांगलं वाटतं की ह्या ब्राह्मण कला क्रीडा मंडळाच्या ह्या उपक्रमांना आम्ही दरवर्षी येतो. भविष्यात सुद्धा ज्यावेळी तुम्ही बोलवा, ज्यावेळी आमच्याकडनं जेवढी काही मदत होईल या ठिकाणी नक्कीच करू. आणि आत्ताच आपण सर्व ग्रामपंचायतने सुद्धा ग्रामपंचायतचं पण सर्वांनी कौतुक केलं कारण एवढं हे चांगलं व्यासपीठ असू दे की समोरचं वातावरण असू दे चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतच्या आवारामध्ये उभं केलंय.
भविष्यात सगळ्याच कार्यक्रम या ठिकाणी दर्जेदार होतील, कारण आज चांगलं व्यासपीठ असं या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि पुढच्या सुद्धा दृष्टीने सुद्धा इतर जे विकास कामं असतील आपले ग्रामपंचायत किंवा आपण सर्वजण लोकप्रतिनिधी मिळून या ठिकाणी करूया. आज सरपंचांनी आज या कार्यक्रमाला थोड्या उशिराने येणार आहे, पण आता त्यांनी एक निरोप दिला की उद्या एक आपल्या जे हायस्कूल आहे त्याचं उद्घाटन उद्या 11 वाजता होणार आहे. तर सर्वांनी त्या उद्घाटन आपल्या हायस्कूलच्या उद्घाटनाला यावं. काही कारणास्तव थोडं घाईने हे उद्घाटन होतंय, तरी कृपया त्यांच्याकडनं पण दिलगिरी आम्ही व्यक्त करतो की सरपंचांनी हा दिलेला निरोप आहे की सर्वांनी या उद्याच्या कार्यक्रमाला सुद्धा सर्वांनी या आजच्या या कार्यक्रमाला आज इथे आम्हाला बोलून आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. त्यांना शुभेच्छा देऊन इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रितेशजी. आपण सातत्याने जेवढी वर्ष या ठिकाणी हे कार्यक्रम चालू आहे त्या सगळी वर्ष प्रत्येक कार्यक्रमाला, आता हा नवरात्रोत्सव मंडळाच्या निमित्ताने असणारा किंवा आमच्या वाडीमध्ये श्रीदेव ब्राह्मण मंडळाच्या वतीने असणारे सुद्धा कार्यक्रम, ज्यावेळी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो त्या ठिकाणी आपण आवर्जून उपस्थित असता, आपली हजेरी लावता, मार्गदर्शन करता आणि सहकार्यही करता. खरोखरच तुम्हाला धन्यवाद. या ठिकाणी आज बराचसा वेळ झाल्यामुळे आणि ग्रुप या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे आम्ही या ठिकाणचा उद्घाटनाचा जो कार्यक्रम आहे तो थोडासा आवडता घेतो. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय की हा जो रंगमंच आहे या रंगमंचावर जरी दांडिया कार्यक्रम त्या ठिकाणी झाला तरी 10 दिवसामध्ये अनेक कार्यक्रम आहेत जे स्टेजवर होणार आहेत, रंगमंचावर होणार आहे. त्यामुळे या रंगमंचाचं उद्घाटन श्रीफळ वाढवून आपण करावं अशी आपल्या सर्वांना मी विनंती करतोय. या ठिकाणी पुढील 10 ते 11 दिवस होणारे सगळे कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावेत अशी श्री माऊलीची प्रार्थना करूया. त्यानंतर लगेचच आपण खाली जाऊन आपलं जे दांडिया मैदान आहे जे यावर्षी थोडंसं वेगळ्या स्वरूपामध्ये आपण निर्माण केलेलं आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्याला ते उपलब्ध झालेले आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की त्या ठिकाणी स्वतः फीत आहे आपल्या ग्रामपंचायतीने आपल्याला करून दिलेली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी या दांडिया मैदानाचं दांडिया रंगमंचाचं म्हणूया आपण या ठिकाणी फीत कापून उद्घाटन करायचं आहे. आणि या ठिकाणी या दांडिया मैदानाचं उद्घाटन होते फीत कापून सन्माननीय श्री प्रितेशजी मावळे यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या आणि उद्घाटन झालेलं आहे. सर्वांना मी आतमध्ये प्रवेश करायची विनंती करतोय.
Hare Krishna
श्री दुर्गा माता की, श्री माऊली माता की. रसिको, या ठिकाणी आजचा हा उद्घाटनाचा जो कार्यक्रम आहे हा संपत आहे, परंतु तत्पूर्वी या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मान्यवर, पुन्हा एकदा त्यांचे नावाचा आम्ही नामोल्लेख करत नाही, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आता या आरतीमध्ये सहभागी असलेले सर्व मान्यवर, या सर्व मान्यवरांच्या मंडळाच्या वतीने मी आरती आभार मानतोय. तसेच या कार्यक्रमासाठी सन्माननीय आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय मनीषजी दळवी आणि युवा नेते, भाजपा युवा नेते सन्माननीय विशाल परब यांनी सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. परंतु पुढचे 10 दिवसामध्ये कार्यक्रम संपण्यापूर्वी या ठिकाणी उपस्थित राहून निश्चितच प्रत्यक्ष शुभेच्छा देऊ अशा प्रकारे त्यांनी सांगितलेले आहे. तसेच त्रिमूर्ती दांडिया ग्रुप वेंगुर्ला आमच्या या सगळ्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामुळे आपल्याला थोडंसं या ठिकाणी थांबावं लागलं. खरंच आम्ही मंडळाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय, परंतु आपल्यासाठी एक विशेष आहे की आम्ही हे नवीन जे काही निर्माण केलं त्याचा परिणाम तुम्हाला हे कार्यक्रम सादर करण्याचे हे तुमच्या आणि आमच्या कायम लक्षामध्ये राहणार आहे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे आभार मानतोय. मान्यवरांना बसण्याची विनंती करतोय, कार्यकर्त्यांना त्यांना बसण्याची व्यवस्था करावी. उपस्थित झालेल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय.